आणि हा टॉपिक अगदी बेसिक पासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि एकही सूत्र न लावता आपल्याला संपूर्ण हा टॉपिक फक्त ट्रिक्स आणि क्लुप्ताच्या माध्यमातून शिकायचा आहे. चला तर मग आपण सेशनला ट्रिकी पद्धतीने सुरू करूयात. पहा, आपला जो काही पहिला टाइप आहे या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताल. रोहित एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस घेतो व निखिल तेच काम करण्यासाठी 24 दिवस घेतो. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि ह्या ठिकाणी 4 ऑप्शन देखील दिलेले आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर सूत्र न वापरता ट्रिकी पद्धतीने कसं सोडवायचं पहा. सर्वात अगोदर रोहित करतो आहे 12 दिवसामध्ये काम आणि निखिल करतो आहे 24 दिवसामध्ये काम. तर दोघांच्या कामाचा अगोदर करायचा गुणाकार. रोहित करतोय 12 दिवसात म्हणून 12 लिहिलं, गुणुले निखिल करतोय 24 दिवसात म्हणून 24 लिहिलं. ठीक आहे, दोघांच्या कामाचा गुणाकार. त्यानंतर म्हणतात ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. तर छेदामध्ये या दोघांच्या कामाची बेरीज 24 आणि 12 यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येतं 36. 36 खाली बरोबर. आता समोर या ठिकाणी बघा, 12 ने 36 चा भाग जातो, भागाकाराची क्रिया करा. 12 एक 12 आणि 12 त्रिक 36. आता या 3 ने वरच्या 24 ला भाग जाईल, भागाकार करा. 3 एक 3, 3 आठ 24. आता बघा, 1 गुणुले 8 बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 8 दिवस. जर दोघांनी मिळून ते काम केलं तर ते काम एकूण 8 दिवसामध्ये होईल, यामध्ये कुठलीच शंका बघायला मिळत नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळून जातं. ठीक आहे, एक्झॅक्टली असाच क्वेश्चन मी अजून समोर घेतो आहे. पहा, जय एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस घेतो व राजू तेच काम करण्यासाठी 36 दिवस घेतो. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कसा सोडवायचा आहे हा प्रश्न पहा. सगळ्यात अगोदर दोघांच्या कामाची करायची गुणाकाराची क्रिया. जयला 18 दिवस लागतात, ठीक आहे, आणि राजूला 36 दिवस लागतात. या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, 18 गुणुले 36. आणि आता आपल्याला म्हटलं की दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील, म्हणून दोघांच्या कामाची बेरीज. ठीक आहे, 36 आणि 18 ची बेरीज जर या ठिकाणी केली तर उत्तर येतं 54. हे 54 कुठून आलं, दोघांच्या कामाची बेरीज म्हणजे 36 आणि 18 ची बेरीज 54 बरोबर. आता पुढची क्रिया. ठीक आहे, यामध्ये पुढची क्रिया बघा, या 18 ने 54 ला भाग जाईल. ठीक आहे, मग 18 एक 18 आणि 18 त्रिक 54 बरोबर. त्यानंतर या 3 ने 36 ला भाग जाईल, भागा. मग 3 एक 3, परत 3 एक 3, समोर 6 आहेत, परत या 3 6 ला भागा, 3 दोने 6. आता पहा, 1 गुणुले 12 बरोबर आपलं उत्तर येतं 12 दिवस. किती उत्तर आलं आपलं या ठिकाणी, 12 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये. बघा, कुठल्याच प्रकारचं सूत्र नाही, कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त ट्रिक आणि क्लुप्ताच्या माध्यमातून आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं यामध्ये अचूकरित्या आणि परफेक्टरित्या शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे, चला पुढचं गणित आणि थोडासा आपण आता टाईप चेंज करूयात. ठीक आहे, बघा, टाईप क्रमांक 2. एक काम करण्यासाठी सिंधू व सोनूला 24 दिवस लागतात. एकटी सिंधू ते काम 18 दिवसात करते, तर फक्त सोनूला ते काम करण्यासाठी किती दिवस लागेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. सोप्या पद्धतीनं आणि ट्रिकी पद्धतीनं उत्तर काढायचंय. कसं काढणार परफेक्टरित्या बघा, या ठिकाणी जर प्रश्न बघितला तर आपल्याला त्यांनी दोघांचं काम दिलेलं आहे अगोदर, की सिंधू आणि सोनूला 24 दिवस लागतात, ते 24 दिवस लिहून घेतले. गुणुले, आता म्हणतात की एकटी सिंधू 18 दिवसात काम करत आहे, गुणुले 18. आता बघा,
हा आहे दोघाचा स्पीड, दोघीचा स्पीड, 18 आहे एकाचा स्पीड. आपल्याला म्हटलं सोनूचा स्पीड सांगा, तर अशा वेळेस या दोघांची करायची वजाबाकी. ठीक आहे, या दोघांची काय करायची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. 24 मधून जर 18 गेले तर 6 उरतात. ठीक आहे, बरोबर. आता या ठिकाणी बघा अजून भागाकाराची आपण क्रिया करूयात. आता या 6ने 18लाही भाग जाऊ शकतो, 24लाही भाग जाऊ शकतो. कोणालाही तुम्ही भाग देऊ शकता. मी 24ला भाग देईल. 6 एक 6, ठीक आहे, आणि 6 चोक 24. आता 18 गुणुले 4 आहे, तर 18 चोक 72 होईल. तर एकटी जी सोनू आहे ते काम 72 दिवसामध्ये करू शकेल. किती दिवसामध्ये करू शकेल ती? 72 दिवसामध्ये करू शकेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. जर असा प्रश्न आला की दोघी मिळून एवढ्या दिवसात काम करतात, त्यापैकी एक एवढ्या दिवसात काम करतात, तर दुसरीचा वेग किती? तर अशा वेळेस अगोदर दोघींचा स्पीड गुणुले दिलेला एका व्यक्तीचा स्पीड आणि छेदामध्ये या दोघातला फरक 6. ठीक आहे, अशा रीतीनं आपण या प्रश्नाची उत्तर अगदी ट्रिकी पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. एक काम पूर्ण करण्यासाठी राम व श्याम 16 दिवस घेतात. एकटा श्याम ते काम 12 दिवसात करतो, तर तेच काम एकटा राम किती दिवसात करेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जबरदस्त प्रश्न आहे, सेम प्रश्न आहे, काहीच फरक नाही. उत्तर कसं काढायचं पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला दोघाच्या कामाचा वेग दिलेला आहे की राम आणि श्याम 16 दिवस यामध्ये घेतात, तर 16 दिवस लिहिले गुणुले. नंतर म्हणतात की एकटा श्याम ते 12 दिवसात काम करतोय, म्हणून या ठिकाणी 12. आणि त्यानंतर म्हटलं की एकटा राम किती दिवसात काम करेल, तर या दोघातला फरक 16 आणि 12तला फरक जर काढला तर 4. ठीक आहे, बरोबर. आता समोरची क्रिया बघा. समोरची क्रिया या 4ने 12ला भागा किंवा 16ला भागा, उत्तर तेवढंच येतं. मग 4 एक 4, 4 चौक 16. आता उरलं काय? 12 गुणुले 4 उरलं. मग 12 चौक 48. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 48 दिवस. एकट्या रामला ते काम करायला 48 दिवस या ठिकाणी लागायला पाहिजेत. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी मध्ये आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कळलं इथपर्यंत सगळ्याला? अतिशय सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येते. बिलकुल ट्रिकी पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येईल. ठीक आहे, आता मी थोडासा यामध्ये प्रश्नात बदल करतो. थोडासा अवघड लेवलचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहा, ठीक आहे, बघा. टाईप क्रमांक 3 काय म्हणतोय? अ ला एक काम करण्यासाठी 4 दिवस, ब ला 6 दिवस व क ला 12 दिवस लागतात. तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण केले असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जबरदस्त प्रश्न आहे. आता या ठिकाणी 3 व्यक्ती दिले. आतापर्यंत 2च व्यक्ती असायचे. पहिल्या टाईप मध्ये काय झालं की दोन्ही व्यक्ती स्वतंत्र काम करायचे. अ एवढ्या दिवसात, ब तेवढ्या दिवसात. दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवसात काम. दुसरं टाईप काय म्हणत होता की दोघं मिळून एक काम एवढ्या दिवसात पूर्ण करायचे. या दोघांपैकी एक तेवढ्या दिवसात काम करायचा, तर उरलेला एक किती दिवसात काम करेल. हा दुसरा टाईप होता. आता तिसऱ्या टाईप मध्ये काय म्हणतात की अ म्हणजे 3 लोक आहेत. हा पहिला व्यक्ती काम करण्याचा स्पीड वेगळा, दुसऱ्याचा काम करण्याचा स्पीड वेगळा, तिसऱ्याचा काम करण्याचा स्पीड वेगळा. जर तिघांनी एकत्र काम केलं तर ते काम किती दिवसात व्हायला पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? सोपी टेक्निक सांगतो, समजून घ्या गणित. ठीक आहे, अगोदर काय करायचं? किती लोक आहेत ते मोजायचे. अ, ब आणि क 3च लोक आहेत ना. मग या ठिकाणी मी लिहून घेतो सुरुवातीला अ, त्यानंतर लिहून घेतो मी या ठिकाणी ब, आणि ब च्या नंतर या ठिकाणी लिहून घेतोय मी क. ठीक आहे, आता ह्यामध्ये पहा. आपल्याला काय म्हणतात की अ ला एक काम करायला 4 दिवस लागतात, मग अ च्या समोर लिहायचं 4. ब ला 6 दिवस लागतात, म्हणून ब च्या समोर 6 दिवस. क ला 12 दिवस लागतात, म्हणून क च्या समोर 12 दिवस लिहिलं. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? 4
6 आणि 12 या तिन्ही संख्येला भाग जाईल अशी एक संख्या शोधायची आहे. जसं की मी या ठिकाणी संख्या लिहिली 12. ठीक आहे. तर या 12ला 4 ने भाग जातो की नाही? 4 त्रिक 12. या 12ला 6 ने भाग जातो की नाही? 6 2 12. 12ला 12 ने भाग जातो की नाही? 12 1 12 भाग जातो. म्हणून अशा वेळेस या तिघांना या 12 ने भागायचं. या 12ला भागायचं. 12ला जर मी 4 ने भागलं किंवा मला 4ला जर 12 करायचं असेल कितीनं गुणावं लागेल? 4ला जर मला 12 करायचंय 3 न गुणावं लागेल. 4 त्रिक 12. 6ला मला 12 करायचंय कितीने गुणू? 6 2 12. 12ला 12 करायचंय कितीने गुणू? 1 ने. 12 1 12. बघा इथपर्यंत प्रोसेस कळली. आता म्हणतात की तिघांनी मिळून ते काम किती दिवसात होईल? तर ज्या संख्येने आपण गुणलं की नाही त्यांची बेरीज करायची. 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6. तर या 12ला भागायचं 6 न. ठीक आहे? पहा 6 1 6 आणि 6 2 12. तर तिघांनी मिळून जर काम केलं तर 2 दिवसामध्ये हे काम फत्ते व्हायला पाहिजे म्हणजे पूर्ण व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्नाची आपल्याला या ठिकाणी मांडणी करून प्रश्नाचं उत्तर चांगल्या चांगल्या रीतीने काढता येतं. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्याला समजलं का? परफेक्ट रित्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी समजलेलं असणार. ठीक आहे. एक्झॅक्टली असंच गणित मी अजून घेतो जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजेल. ठीक आहे. पहा अ ला एक काम करण्यासाठी 5 दिवस, ब ला 10 दिवस आणि क ला 30 दिवस लागतात. तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण केले असेल असा प्रश्न आपल्याला विचारतायत. कसं सॉल्व्ह करायचं? ठीक आहे. बघा सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय करायचंय? लोक किती आहेत? अ, ब आणि क 3 लोक लिहून घ्या. या ठिकाणी लिहितोय मी अ व्यक्ती, या ठिकाणी लिहितोय मी ब व्यक्ती, ह्या ठिकाणी लिहितोय मी क व्यक्ती. ठीक आहे. आता ह्यांची कामाची जी काही स्पीड येतं अ ला 5 दिवस लागतात, अ च्या समोर 5. ब ला 10 दिवस लागतात, भ च्या समोर 10. क ला 30 दिवस लागतात, क च्या समोर 30. लिहिलं. आता या ठिकाणी काय करायचंय? पहा. आता या ठिकाणी काय करायचंय? या तिन्ही संख्यांनी भाग जाईल अशी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. ठीक आहे. अशी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. ठीक आहे. मग कोणत्या संख्येला या ठिकाणी भाग जाईल? कोणत्या संख्येला भाग जाईल? सांगता येईल का? पहा 30 लाच यापैकी मोठी संख्या 30 आहे तर इथे मी लिहितोय 30. तर या 30 ला 5 ने भाग जातो, या 30 ला 10 ने भाग जातो, 30 ला 30 ने भाग जातो. मग मला जर 5 ला 30 करायचं असेल कितीने गुणावं लागेल? 6 न गुणावं लागेल. 5 सख 30. 10 ला 30 करायचं आहे कितीने गुणू? 10 ला 30 करायसाठी 3 न गुणावं लागेल. 30 ला 30 करायचं असेल तर 1 न गुणावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी ही या पद्धतीचं आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस आपल्याला म्हटलं की ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? तर या ठिकाणी आपलं उत्तर चुकणार आहे. का उत्तर चुकणार आहे? कारण या ठिकाणी जर आपण यांची बेरीज केली 6 आणि 3 9 नाही चुकणार नाही. 6 आणि 3 9 9 आणि हा एक 10 या तिघांची बेरीज करा. 6 आणि 3 9 9 आणि 1 10. 30 ला 10 न भागा. म्हणजे उत्तर किती येणार आपलं? 10 1 10 आणि 10 त्रिक 30. तिघांनी मिळून जर ते काम केलं तर आपलं उत्तर येते 3 दिवस. तिघांनी मिळून जर या ठिकाणी काम केलं तर 3 दिवसामध्ये ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे पाहिजे ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपल्याला दिलेलं आहे. समजलं का सगळ्याला? एक वेळा मला सांगा कन्फर्म करून. चला पटकन सांगा कन्फर्म करून. सगळ्याला समजलं का? कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांनी. समजलं का सगळ्याला क्लिअर? सांगा पटकन. आतापर्यंत जेवढी गणितं घेतली, आतापर्यंत जेवढी गणितं घेतली, कोणाला काही अडचण आहे का सांगा? ठीक आहे.
आतापर्यंत जेवढे प्रश्न झाले जवळपास आपले 6 प्रश्न झाले. ह्यामध्ये कोणाला काही अडचण? ओके, झालं. ठीक आहे. काही हरकत नाही. आता आतापर्यंत काय झालं, की या गणितामध्ये ह्या टाइपमध्ये आपण काय बघितलं, की 3 लोक सेपरेटली कामं करत आहे. अ व्यक्ती, ब व्यक्ती आणि क व्यक्ती सेपरेटली 3 जण काम करत होते. पण ह्याच्या पुढच्या टाइपमध्ये काय होतं माहितीये का? 2-2च्या ग्रुपने कामं करतात. जसं की अ आणि ब एका ग्रुपमध्ये, ब आणि क दुसऱ्या ग्रुपमध्ये, क आणि अ तिसऱ्या ग्रुपमध्ये. अशी कामं करतात. पहा. हं. टाइप 4. अ व ब दोघे एक काम 6 दिवसात करतात. ब व क 9 दिवसात करतात आणि क व अ 18 दिवसात करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की अशा पद्धतीचं गणित जसं की 2-2च्या ग्रुपमध्ये ही कामं केली जातात. तर ते काम किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे? तर मांडणी बरोबर करा. मांडणीवर सगळा खेळ आहे. पहा, सुरुवातीला आपल्याला त्यांनी काय म्हटलं, की अ आणि ब एक काम 6 दिवसात. मग मी या ठिकाणी लिहील अ प्लस ब हे दोघे मिळून काम करतायत 6 दिवसात 6चा आकडा मांडला. ब आणि क 9 दिवसात. या ठिकाणी ब अधिक क 9 दिवसात, या ठिकाणी 9. त्यानंतर क आणि अ 18 दिवसात. या ठिकाणी क अधिक अ 18 दिवसात. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला संख्या दिल्यात. मग या ठिकाणी आपल्याला म्हटलं तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा प्रश्न आपल्याला कसा काढता येईल? ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी कसा काढता येणार आहे? ठीक आहे. बघा या ठिकाणी काय करायचं आहे? हा, तर या तिन्ही संख्येला भाग जाईल अशी एक संख्या तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. जसं की 6ला 9ला आणि 18ने भाग जाणारी संख्या आहे 18 म्हणून मी 18 लिहिली. ठीक आहे. का लिहिली 18? कारण त्या 18ला 6ने भाग जातो, 18ला 9ने भाग जातो, 18ला 18ने भाग जातो म्हणून 18 लिहिलं. ठीक आहे. आता 6ला जर मला 18 करायचं असेल तर मला 3 न गुणावं लागेल. 6 त्रिक 18 झालं. 9ला जर मला 18 करायचं असेल तर 9 दोने 18 झालं आणि 18ला 18 करायचं असेल तर 1 न गुणावं लागेल. 18 एक 18. आता या ठिकाणी बघा आपल्याला म्हणतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल बघा. या ठिकाणी या ज्या संख्येने गुणलं त्यांची बेरीज 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. तर या 18ला भागायचंय 6ने. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण उत्तर काढलं तर 6ने 18ला भाग जाईल. 6 एक 6, 6 त्रिक 18. तर उत्तर किती आलं? 3 दिवस. हे जे 3 दिवस लागलं, हे किती लोकाला लागलेत? हे जे 3 दिवस काम करायला लागले, तर हे लागले 6 लोकाला. का? कारण यांच्या ग्रुपमध्ये 2 लोक काम करत होते, ह्यांच्या ग्रुपमध्ये 2 लोक काम करत होते, यांच्या ग्रुपमध्ये 2 लोक काम करत होते. म्हणजे 6 लोकाला 3 दिवस लागले. लक्षात ठेवा. 6 लोकाला 3 दिवस लागले. तर आपल्याला त्यांनी काय म्हटलं? तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 6 लोकाला 3 दिवस, तर 3 लोकाला किती दिवस? दुप्पटच 6 दिवस. 3 लोकाला 6 दिवस इथे वेळ लागेल. ऑप्शन सी मध्ये आपलं उत्तर आहे. कळलं का सांगा? कळलं करेक्ट? हे गणित कळलं की नाही सांगा पहिले मला? कळलं का? कळलं का पटकन सांगा?
ठीक आहे. ठीक आहे. असंच पुन्हा एक गणित घेतो. ठीक आहे. काही हरकत नाही. हं. चला. साधी सरळ गोष्ट आहे. इथं 6 लोकांनी काम केलं 3 दिवसात. 6 लोकाला 3 दिवस लागले, तर 3 लोकाला 6 दिवस लागेल. साधी सरळ गोष्ट आहे. दुप्पट करायचं काय त्याच्यात? ठीक आहे. दुप्पट करायचं काहीच नाही त्याच्यात. साधं साधं कॉमन सेन्सच्या गोष्टी येतात पुढे. अ व ब दोघे एक काम 12 दिवसात करतात. ब व क 15 दिवसात करतात. आणि क व अ तेच काम 20 दिवसात करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असं म्हणतात. सेम प्रश्न आहे. काहीच फरक नाही. हा प्रश्न सोडवायचा आहे. कसा सोडवणार बघा. अगोदर मांडणी बरोबर करून घेणं जरुरी आहे. ठीक आहे. आपल्याला म्हटलं अ आणि ब 12 दिवसात. या ठिकाणी लिहून घ्या मग. अ आणि ब या दोघांनी जर काम केलं तर ते काम होत आहे 12 दिवसात. ब आणि क 15 दिवसात. या ठिकाणी ब आणि क या दोघांनी जर काम केलं तर ते होत आहे 15 दिवसात. आणि क व अ 20 दिवसात. या ठिकाणी क आणि अ यांनी जर काम केलं तर ते काम होत आहे 20 दिवसात. ठीक आहे. इथपर्यंत आलं. आता आपल्याला करायचं काय, तर या तिन्ही संख्यांनी भाग जाईल अशी एक संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. तर बघा 12ने 15ने आणि 20ने भाग जाणारी संख्या आहे 60. म्हणून मी या ठिकाणी 60 लिहिलं. कारण या 60ला 12ने भाग जातो, 60ला 15ने भाग जातो, 60ला 20ने भाग जातो. 12ला जर मला 60 करायचं असेल तर 5 न गुणावं लागेल. बरोबर. 15ला जर मला 60 करायचं असेल तर 15 चोक 60 4 न गुणावं लागेल. ठीक आहे. 20ला जर 60 करायचं असेल तर 20 त्रिक 60 3 न गुणावं लागेल. आता तिघे मिळून किती दिवसात काम करतील असं म्हणतायत. मग या ठिकाणी इथं 5 हे 4 आणि 3 यांची बेरीज. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. ठीक आहे. मग या ठिकाणी 60च्या छेदामध्ये 12 लिहायचंय. बरोबर. आता भागाकार करा. 12 ने 60ला भागायचंय. 12 एक 12, 12 पंचे 60. आता हे 5 दिवस या ठिकाणी लागले. ठीक आहे. हे जे 5 दिवस आहे या ठिकाणी लागले, पण हे जे 5 दिवस आहे हे लागले किती लोकाला? या ठिकाणी बघा 2 लोकांनी काम केलं. या ठिकाणी 2 लोकांनी काम केलं. ब आणि क. या ठिकाणी अजून 2 लोकांनी क आणि अ. टोटल लोक किती? 2, 2, 4, 6. 6 लोकाला 5 दिवस लागले. ठीक आहे. 6 लोकाला लागले 5 दिवस. तर आपल्याला म्हटलं तिघं मिळून किती दिवसात काम करतील? बरोबर का? मग 3 लोकाला दुप्पट वेळ लागणार. 3 लोकाला 10 दिवस. 3 लोकाला किती वेळ लागणार? 10 दिवस या ठिकाणी वेळ लागणार आहे. ठीक आहे. ऑप्शन डी 10 दिवस आपल्या प्रश्नात